राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर पार्थ पवारांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती, येत्या काही दिवसात अधिकृत घोषणेची शक्यता। तिजोरीमध्ये खडखडाट, तरी कंत्राटदारांना चेक। सामना वृत्तपत्रातून दावा, हजारो कोटींचे चेक काढून कंत्राटदारांची दिशाभूल केल्याचा आरोप। सरकारनं चेक काढले पण तिजोरीत पैसेच नाहीत, सामनातून दावा। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र भाजप कोर कमिटीची बैठक। राज्यसभेसाठी भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित, तर तिघांसंदर्भात चर्चा। भाजपच्या राज्य कार्यकारिणीची रवींद्र चव्हाणांकडून घोषणा। 12 उपाध्यक्षांची नव्याने नियुक्ती। केशव उपाध्यायांना उपाध्यक्षपदी बढती, तर नवनाथ बंद मुख्य प्रवक्तेपदी। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थवर बैठक। मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा। प्रमुख निमंत्रितांची नावं निश्चित होणार। उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार का, याकडे लक्ष। एसआयआर अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग। कमिटीतल्या सदस्यांच्या नावांच्या शिफारसीचं रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र। पत्रामध्ये सोमय्या, भागवत कराडांसह 6 जणांची नावं। सूत्रांची माहिती। दादांच्या शोकसभेमध्ये पटेल मुकेश अंबानींचा खुला संवाद। दादांच्या जाण्यानं दुःख झालंय असं किंचित तरी वाटतंय का? शोकसभेतल्या प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ ट्विट करत दमानी यांची टीका। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर। आज मुंबईत मुक्काम, तर उद्या शेगावात घेणार दर्शन। राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत आज सुप्रीम सुनावणी। अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच सुनावणी। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील नव्याने जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता। नव्याने अर्ज करण्याची पाटलाची विनंती कोर्टाकडून। नागपूरमधल्या 12वी पेपर फुटी प्रकरणी चौकशीसाठी 5 सदस्यीय एसआयटीची स्थापना। आतापर्यंत 4 जणांना अटक झाल्याची माहिती। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारांना पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त। झारखंडच्या रांची विमानतळावर एअर अँब्युलन्सचा अपघात। अपघातग्रस्त एअर अँब्युलन्समधल्या 7 जणांचा मृत्यू। विमान रांचीहून दिल्लीकडे जाताना दुर्घटना। मुस्लिमांना दिलेलं 5% आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा। आव्हान याचिकेवर 9 मार्च रोजी सुनावणी। ट्रम्प यांचा पुन्हा कठोर टॅरिफ लादण्याचा इशारा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुद्धा व्यापार करारांबाबत आक्रमक भूमिका। अनिल अंबानींना मुंबई हायकोर्टाचा धक्का। कर्ज खाती फसवी घोषित करण्याचं प्रकरण। एकलपीठ न्यायालयाचा निर्णय रद्द। केंद्र सरकारनं कांदा निर्यात सवलतीत केली तब्बल 50% कपात। परिणामी भाव कमी होण्याची शक्यता। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी धास्तावले। पिंपरीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय। दोघांचा दुसऱ्या मजल्यावरच्या गॅलरीतून पळण्याचा प्रयत्न। खाली उतरताना गॅलरीतून 2 जण पडले, एका महिलेचा मृत्यू। एसटीच्या डिझेल पुरवठ्याचं कंत्राट गुजरातला देण्याचा घाट। महाराष्ट्राच्या तिजोरीला तब्बल 700 कोटींचा महसूल तोटा होण्याची शक्यता। एसटीच्या एनसीएमसी कार्डला सवलतधारकांचा उत्तम प्रतिसाद। तब्बल 10,000 प्रवाशांची नोंद। विदर्भात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान। नागपूर, हिंगोली, परभणीत रिमझिम पाऊस। यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। भारतीयांनी इराण बाहेर पडावं। परराष्ट्र मंत्रालयाचं इराणमधल्या भारतीयांना खबरदारीचं आवाहन। व्हॉट्सअप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी। व्हॉट्सअपवर आता मेसेज शेड्यूल करणं होणार शक्य। व्हॉट्सअप लवकरच आणणार नवं फीचर। आज कँडीमध्ये इंग्लंड पाकिस्तान सामना। दोन्ही संघात अटीतटीच्या लढतीची शक्यता।